श्लोक असा आहे की ध्यायतो विषयांकुश संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे भाषांतर जर असं करायला गेलो आपण मराठीमध्ये, किंवा ध्यायतो विषयांकुश, की इंद्रिय विषय किंवा भौतिक विषयांचं ध्यान करत असताना संग म्हणजे आसक्ती निर्माण होते, आणि संगात संजायते काम, कामाचं निर्माण होतो, कामात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. मग त्याच्यामधून सम्मोह, त्याच्यामधून बुद्धिनाश, बुद्धिनाशातून प्रणश्यति. म्हणजे क्रोध या साखळीमधून ध्यायतो विषयांकुश संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते. यातला क्रोध हा जो शब्द आहे, हा क्रोध हा शब्द मध्यवर्ती ठेवून आपण थोडा वेळ विचार करूया. कधी विचार केलाय का की आपल्याला राग कधी येतो? राग आपण कंट्रोल करू शकतो का? राग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आणि राग किंवा क्रोध यामुळं आपलं आतापर्यंत किती नुकसान झालेलं आहे. मग कधी विचार केला असेल जर आपण, तर आपल्याला असं दिसून येईल की मला क्रोध केव्हा येतो. तर असं दिसून येतं की एखाद्यानं जर का आपल्याला शिवी दिली, अपशब्द बोलला, तर आपल्याला क्रोध येतो. याच्यावर मात करण्याचं गणित संत कबीर यांनी सांगून ठेवलेलं आहे. संत कबीर असं म्हणतात की आवत गारी एक है, उलटत होय अनेक, नहे कहे कबीर नाही उलटीये, रहे एक की एक. संत कबीर काय म्हणतायत की आवत गारी एक है, येताना शिवी ही एक असते, उलटत होय अनेक. परंतु जर का तिला तुम्ही प्रत्युत्तर दिलं, उलटवून लावलं, अपशब्दाला अपशब्दाने उत्तर दिलं, उलटत होय अनेक, कहे कबीर नाही उलटीये. आणि म्हणून कबीर असं म्हणतात की कबीर असं सांगतात की कहे कबीर नाही उलटीये, रहे एक की एक. कबीराचा दुसरा दोहा आहे की गारी से ही उपजे कलह कष्ट और मीच, हारी चले सो संत है, लागी मरे ओ नीच. की गारी से ही उपजे, हे जे शिवी आहे, अपशब्द आहे, मग याच्यामुळंच कलह, कष्ट, भांडण, व्यथा याची निर्मिती होत असते, उपज होत असते. हारी चले सो संत है, आणि म्हणून अशा प्रकारापासून जो हार मानतो किंवा आलेल्या शिवी, अपशब्द याची कुठं दखल घेत नाही, तो संत आहे. आणि लागी मरे ओ मीच, आणि ज्याला जो लागते किंवा ज्याच्यामुळं त्याच्यावर प्रहार होतो, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यामधून मरून जातो, उठून जातो. खरं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अपशब्दांमुळे आपल्याला क्रोध येणे, याचं जर आपण विश्लेषण करायला गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की ही देखील एक सापेक्ष कल्पना आहे. बरेच वेळा काही शब्द हे अपशब्द असतात, परंतु ते त्या त्या सिच्युएशन मध्ये अपशब्द ठरतात. उदाहरणार्थ एक प्रेमिका आहे, प्रेमी आहे, आणि ती प्रेमिका त्या प्रेमीला अगदी लाडातून म्हणते वेडाच आहे. आता एखाद्याला वेडा म्हटल्यावर चांगलं वाटण्याचं काही कारण नाही आहे, पण तरी तो बायकोनं म्हणजे किंवा प्रेयसीनं आपल्याला वेडा म्हटल्यावर, बरोबर ना, तरी तो चांगला समजून घेतो. किंवा आपलं लहान मूल आहे, त्याने एखाद दिवशी काजळ घेतला आणि असं गालावर टिक्के लावले, आपण त्याला काय म्हणतो, माकड आहे का, किंवा माकड म्हणून त्याला आपण चिडवतो. आणि त्या लहान मुलाला मात्र राग न येता ते त्याच्यामध्येही आनंद मानून घेतं. परंतु जर का हेच वाक्य किंवा हेच जर शब्दप्रयोग एखाद्याचा मेकअप बिघडला म्हणून जर का दुसऱ्यांना केले टीका टिप्पणी, तर मग मात्र आपण त्याच्याविषयी क्रोध मनामध्ये आणतो, राग मनामध्ये आणतो, वेळ पडली तर आपण भांडण करतो. मुळामध्ये एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या अपशब्दाचं आपण स्वतःला, मनाला वाईट वाटून घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपल्या हाती आहे. म्हणजे आपल्याला क्रोध आणण्याचा प्रयत्न करणे हे पुढच्याच्या हाती आहे, आणि क्रोध आपल्याला येणे न येणे ही बाब मात्र आपल्या हाती आहे. उदाहरणार्थ की तुमचं तोंड काळं करायचं आहे, तुमच्यावर रंग फेकणे हे पुढच्या व्यक्तीच्या हाती आहे. तोंड काळं होऊ द्यायचं की नाही होऊ द्यायचं हे काही मात्र आपल्या हाती नाही. तोंडावर रंग पडला की आपलं तोंड काळं होणारच आहे. परंतु क्रोधाच्या बाबतीमध्ये मात्र असं नाही.
मग याचं जे बेस्ट उदाहरण आहे ते आपल्याला महात्मा गौतम बुद्ध यांच्या चरित्रामध्ये सापडते. महात्मा गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये असा एक प्रसंग आलेला आहे की त्यांचा जो शिष्योत्तम होता त्याचं नाव होतं आनंद. आणि एकदा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी प्रचार प्रसाराला विचार आपले मत मांडायला सुरुवात केली होती तेव्हा महात्मा बुद्ध एका अशा अप्रगत अशा भागामध्ये गेले जिथे संस्कृतीचा फारसा प्रचार झाला नव्हता, प्रसार झाला नव्हता. तिथले लोक शिकार करून जगायचे, वागायचे, धर्म म्हणजे काय त्यांना फारसं कळायचं नाही, धर्मविषयक संकल्पनांमध्ये त्यांना की फारशी आवड नव्हती. आणि तिथं त्यांनी जाऊन आपलं प्रवचन दिलं. त्यांचे विचार तिथल्या लोकांना पटले नाही म्हणा, समजले नाही म्हणा. त्यातला एक जण पुढे आला आणि तो महात्मा बुद्ध यांना अपशब्द बोलला. खरं पाहिलं तर त्यानं बोललेल्या शब्दाचं उत्तर देणे, प्रत्युत्तर देणे ही बाब कधीही शक्य झाली असती. तथापि असं न करता महात्मा बुद्ध यांनी त्याला कुठल्याही प्रकारे उत्तर दिलं नाही किंवा त्याच्या अपशब्दाचं खंडनही केलं नाही किंवा त्यांना रागही आला नाही, क्रोधही आला नाही. मग त्यांचा जो शिष्य आहे आनंद, महात्मा बुद्ध सोबतचा शिष्यगण यांनी ते गाव सोडलं. ते गाव सोडून बाहेरच्या गावाला जायला निघाले आणि रस्त्यामध्ये आनंदला न राहावल्यामुळं त्यांना विचारलं की म्हणे महात्माजी तो व्यक्ती आपल्याला एवढे अपशब्द बोलला आणि तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं म्हणे. काही तर उत्तर द्यायचं होतं म्हणे त्याला, कारण हे खुमखुमी होती. आनंद हा मुळामध्ये क्षत्रिय होता आणि क्षात्रतेज खरं पाहिलं गौतम बुद्ध हे क्षत्रियच होते. म्हणजे गण समाजामधून ते आलेले होते. तत्कालीन जे शाक्य नावाचा गण होता त्यामधले ते होते. शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये जे मग ते नदीच्या पाण्यावरनं वाद झाला वगैरे हे सगळी हिस्ट्री आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर आनंद मधलं हे जे क्षात्र तेज आहे हे क्षात्र तेज काही त्याला चूप बसू देत नव्हतं. तर महात्मा बुद्धांनी त्याच्या या प्रश्नाचं सरळ काही उत्तर दिलं नाही. ते असं म्हणाले, त्यांच्याजवळ कमंडलू होता हाती आणि थोडा वेळ जाऊन त्यांनी पुढे जाऊन त्याला विचारलं आनंदला की हा कमंडलू कोणाचा आहे म्हणे. हा कमंडलू तुमचा आहे म्हणे. थोडा वेळ ते पुढे गेले आणि पुन्हा त्याला विचारलं 10-5 पावलं गेल्यावर की हा कमंडलू कोणाचा आहे. तर तो म्हणाला तुमचाच आहे, मगाशीच तर सांगितलं. ठीक आहे म्हणे, हा दिला तुला, दान दिला म्हणे, डोनेट केला, हा कमंडलू आता तुझा झाला. तो म्हणे ठीक आहे घेतला म्हणे मी. थोडा वेळ आणखी पुढे गेल्यावर त्याला विचारलं कमंडलू कोणाचा आहे म्हणे. तो म्हणाला कमंडलू माझा आहे म्हणे. अरे मगाशी तर तू म्हणाला म्हणे की माझा आहे, म्हणजे गौतम बुद्धाचा आहे, आणि आता म्हणतो म्हणे माझा आहे. ते म्हणाले तुम्ही मला दिला मी तो घेतला ना म्हणे. अगदी एक्झॅक्ट बरोबर म्हणे. त्या लोकांनी मला शिव्या देऊ केल्या पण मी त्या घेतल्या कुठं. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यावर अपशब्दांचा भडीमार करतो, मारा करतो, आपल्याला अपशब्द बोलून नीचा दाखवण्याचा प्रयत्न करतो, जोपर्यंत त्या शब्दांचा स्वीकार आपण करत नाही, जोपर्यंत त्या शब्दाच्या बाणांनी आपण घायाळ होत नाही आणि त्या बाणांनी घायाळ व्हायचं की नाही व्हायचं हे आपल्याशी संबंधित असतं. जर हे आपण स्वतःच्या मनाला ठरवून घेतलं की मी या अपशब्दांमुळे व्यथित होणार नाही, तर आपल्याला या अपशब्दांमधून क्रोध येऊ शकत नाही. मग पहिलं कारण होतं अपशब्द की बा ज्याच्यामुळे आपल्याला क्रोध येतो. दुसरं कारण आहे अपमान, की अपमान झाला. तुम्हाला समजा जर का एखाद्या पंक्तीमध्ये जेवायला किंवा एखाद्या ठिकाणी जेवायला बोलावलं आणि मग सांगितलं की बिलकुल इथं फक्त क्लास 1 अधिकारीच बसू शकतात, तलाठ्यांनी सगळ्यांनी बाहेर निघून जावं, स्वाभाविक अपमान वाटणार आहे, माणसाला क्रोध येणार आहे, राग येणार आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी पंक्तीमध्ये जेवायला गेले आणि म्हटलं की नाही बिलकुल नाही बसतात, निघा इथून, माणसाला क्रोधच येणार आहे. ऍक्च्युली अशा वेळेस क्रोध येणे ही जरी स्वाभाविक बाब असली तरी जगामध्ये आपल्याला अशी उदाहरणं सापडतात की ज्या लोकांनी क्रोधाचं रूपांतर हे विधायक कार्यामध्ये केल्याचं दिसून येतं. मग याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं उदाहरण घ्यावं लागेल ते महात्मा गांधी यांचं, की महात्मा गांधी ते ब्रिटिशांच्या ट्रेनमध्ये बसले होते. ब्रिटिश टीसी आले आणि म्हणाले की हा डबा गोऱ्या लोकांकरिता आहे, काळ्या लोकांना फर्स्ट क्लास मधून प्रवास करता येणार नाही. महात्मा गांधींना बाहेर काढलं, महात्मा गांधींचं सामान बाहेर काढलं. महात्मा गांधींना क्रोध आला, परंतु महात्मा गांधींना आलेला क्रोध हा विधायक होता की आपल्या काळ्या लोकांना आफ्रिकेमध्ये ही जी विषमपणाची वागणूक मिळते या आलेल्या क्रोधामुळं तीळपापड अन्नाचा होऊ न देता त्यांनी एक विधायक लढा उभारला आणि त्यातूनच मग आफ्रिकेमधल्या त्या काळ्या लोकांच्या मुक्तीचा संग्राम असो की मग भारतामध्ये येऊन ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संग्राम असो, असं त्यांनी क्रोधाला विधायक रूप दिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जेव्हा जेव्हा कधी क्रोध येतो त्या क्रोधामध्ये एक हिडन अपॉर्च्युनिटी असते, एक लपलेलं भविष्य असतं.
की ज्याचा जर आपण योग्य मार्गाने वापर केला तर क्रोधामुळे आलेली एनर्जी, ऍक्च्युली क्रोध येते म्हणजे काय येते तर तुमच्या अंगामध्ये एक प्रकारची एनर्जी येते. तुम्हाला एकदम तुमच्या कानाखाली एका जणाने सन्नघन वाजू द्या, त्याच वेळेस तुमच्या अंगामध्ये कशी उर्मी येते की आता तर मी याला पाडणारच. आणि एरवी कधी जमलं नसतं ते तुम्ही करून दाखवू शकता. कारण जेव्हा जेव्हा क्रोध येतो, क्रोध हे स्वतः आपण डेव्हलप केलेलं इतके वर्षाच्या कालावधीमध्ये तयार झालेलं एक हत्यार आहे आपल्या शरीरामध्ये, बायोलॉजिकल वेपन आहे. या वेपनचा वापर करून आपण पाहिजे तर डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी करू शकतो, पाहिजे तर कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी करू शकतो. कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये पहिलं नाव घेतलं आपण महात्मा गांधींचं, दुसरंच महात्म्याचं जर नाव घ्यायचं झालं तर आपल्याला महात्मा फुल्यांचं नाव घ्यावं लागेल. की महात्मा फुले त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये गेले होते आणि मग शूद्र म्हणून महात्मा फुल्यांना तिथून काढून देण्यात आलं, हाकलून देण्यात आलं. महात्मा फुल्यांनाही या गोष्टीचा क्रोध झाला होता, परंतु महात्मा फुल्यांनी त्यांचा झालेला अपमान हा विधायक पद्धतीने घेतला. समाजामध्ये शूद्रातिशूद्र आणि महिला यांना लिंग आणि जात या आधारावर जी विषम वागणूक दिल्या जाते, जी अपमानास्पद वागणूक दिल्या जाते, यापासून प्रेरित होऊन मग महात्मा फुल्यांनी 1848 मध्ये महिलांची पहिली शाळा सुरू केली. स्वतःच्या पत्नीला शिकवलं, स्वतःचं घरदार सोडलं. एकंदरीतच 1951 मध्ये महारबांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. वेताळ पेठेमध्ये 1951-52 सुमारास पहिली शाळा काढली. या पद्धतीनं महात्मा फुल्यांनी देखील त्यांच्यातल्या क्रोधाचं रूपांतर विधायकरित्या केल्याचं आपल्याला दिसून येतं. असंच महापुरुषांच्या जीवनामधला प्रसंग पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की शाहू महाराज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेबांच्या जीवनामधला प्रसंग आहे की बाबासाहेब एकदा त्यांच्या वडिलांकडे चालले होते आणि ते एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून गाडी वाहनानं त्यांना उतरून दिलं आणि त्या गोष्टीचा बाबासाहेबांच्या मनावर अतिशय परिणाम झाला आणि पुढे त्यांनी सामाजिक एकात्मतेचा जो लढा आहे तो अधिक तीव्र केला. किंवा शाहू महाराजांचं घ्या की शाहू महाराजांच्या आंघोळीच्या वेळी त्या भटाने, जो कोणी नारायण भट वगैरे कोणी होते ते, त्यांनी वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र हा वाद उकरून काढला आणि मग शाहू महाराजांनी त्यापासून प्रेरणा घेऊन गोरगरिबांच्या प्रती जी आपली निष्ठा आहे, समतेचा लढा आहे तो अधिक तीव्र केल्याचं दिसून येतं. आपण हे जे काही थोरा मोठ्यांच्या जीवनातले प्रसंग पाहिले, या सगळ्यांच्या मुळाशी जर काही असेल तर ते एवढंच आहे की यांच्या आयुष्यामध्ये क्रोध आणणारा एक तरी प्रसंग घडला होता, परंतु या थोर मोठ्या मंडळींनी तो क्रोध व्यक्तिगत किंवा स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्याच्यापासून एनर्जी घेऊन, त्याच्यापासून ऊर्जा घेऊन एक व्यापक लढा उभारला की ज्याचा समाजाला फायदा झाला. त्याच्यामुळे याच्या पुढे जेव्हा कधी आयुष्यात कोणी तुमचा अपमान करेल तेव्हा ती एक अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायचं. त्याच्यापासून बिलकुल क्रोध येऊ द्यायचा, परंतु तो सकारात्मक मार्गाने वापरायचा, त्याला डिस्ट्रक्टिव्ह मार्गाने वापरायचा नाही.